आणि संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून येते। पवारांच्या पक्षातील आमदार संजय राऊतांवर नाराज आहेत। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझे सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे। काय नेमक्या नाराजीची आणखीन कारणं आहेत आणि नेमकं कोणत्या मुद्द्यांवर हे नेते नाराज आहेत? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की संजय राऊतांनी जे आहे एकदा नव्हे तर दोन वेळा ही भूमिका मांडली आहे की जर काँग्रेस या राष्ट्रीय पक्षामध्ये जर त्या म्हणजे काँग्रेसमधूनच फुटून जे पक्ष निर्माण झाले होते त्यांनी परत एकदा काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांचे पक्ष किंवा काँग्रेसला आणखीन बळकटी मिळेल आणि काँग्रेस जो पक्ष एक विरोधी पक्ष म्हणून आहे तो मजबूत होईल आणि जे प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे संजय राऊत यांची शिवसेना अशा पक्षांना सुद्धा बळकटी मिळेल। त्यामुळे जे असे पक्ष ज्यांनी काँग्रेसमधून फुटून वेगळे पक्ष स्थापन केले त्यांनी परत काँग्रेसमध्ये जावे अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी एकदा नव्हे तर दोनदा केलं आणि त्याचमुळे संजय राऊत जे आहेत त्यांनी इतर पक्षांविषयी इतर पक्षांबद्दल जे आहे ते वक्तव्य करणं सोडावं, त्यांनी त्यांच्याच पक्षाबद्दल बोलावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं वारंवार घेण्यात आलेली आहे। कारण संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून जरी ते घटक असले तरी संजय राऊतांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला कोणताही प्रकारचा सल्ला देऊ नये, जर दिला असेल तर तो ऑफ रेकॉर्ड द्यावा, मीटिंग मध्ये द्यावा। मात्र जाहीरपणे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची भूमिका मांडत आहेत, एकदा नव्हे तर दोनदा त्यांनी ही भूमिका मांडली आहे। त्यामुळे संजय राऊत यांच्या या भूमिकेवरती यांच्या जाहीर त्यांनी वक्तव्यावरती जे आहे ते शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते आमदार जे आहे ते नाराज असल्याचं म्हटलं जातं। आणि आपण बघितलं की काल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा बोलताना सांगितलं की संजय राऊत हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, पण त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये एकूणच शशिकांत शिंदे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी सुद्धा तीच भूमिका मांडली आणि सुप्रिया सुळेंनी सुद्धा संजय राऊत यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला नाहीये। मात्र त्यांनी संजय राऊत यांचा आपण सन्मान करतो, मात्र संजय राऊतांना मी मोठा भाऊ मानते, पण हे त्यांचं मत आहे, हे आमच्या पक्षाचं मत नाहीये अशा प्रकारची मवाळ सल्ला जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांना दिलेला आहे आणि पक्षाच्या अंतर्गत सुद्धा या संदर्भात शरद पवार यांनी भूमिका मांडावी असं एक मत मांडलं जातं। ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।